हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजची आपली रेसिपी आहे हिरव्या मिरचीचं लोणचं. आणि खूप छान पद्धतीने मी आज तुमच्यासोबत ही लोणच्याची रेसिपी शेअर करणार आहे. आणि तुम्ही जवळून पण बघू शकताय मिरचीचं लोणचं किती छान असं तयार झालेलं आहे. आणि भरपूर अशा मी तुम्हाला टिप्स देणार आहे जेणेकरून मिरचीचं लोणचं हे खराब होणार नाही. आणि बनवल्यावर मस्तपैकी हे मिरचीचं लोणचं बरणीमध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे जास्त दिवस टिकतं पण. आणि इथे बघा आपण मिरच्या घेतलेल्या आहेत, छान हिरव्यागार आणि फ्रेश मिरच्या घ्यायच्या. आणि ह्या काही पोपटी मिरच्या आहेत, म्हणजे ज्या कमी तिखट आहेत. आणि ह्या ज्या हिरव्या दिसत आहेत ह्या पण कमीच तिखट आहेत. हे कुडसनी मिरची नाही आहे. कुडसनी मिरची जी बारीक असते ना ती जास्त तिखट असते. तर मिरच्या मस्तपैकी स्वच्छ धुवून सुकवून अशा पद्धतीने मी इथे कट केलेल्या आहेत. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता. तर लोणच्यासाठी इथे एक मोठा चम्मच भरून मीठ आणि हळद घेतलेली आहे. आता आपण हे हळद आणि मीठ मिरचीवरती टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं याला मिक्स करून घेऊया. पूर्ण मीठ आणि हळद ही मिरच्यांना लागली पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. आणि 10 ते 15-20 मिनिट हे छान असं मुरण्यासाठी ठेवायचं, म्हणजे जेणेकरून मिठाचं पाणी होईल आणि मिरची छान मुरते. आणि साहित्य बघूया इथे मसाल्याचं. तर इथे 2-3 चमचे मी मोहरी घेतलेली आहे आणि 2 चमचे शोप घेतलेली आहे. 1 चमचा मेथीदाणा घेतलेला आहे आणि थोडासा इथे मी ओवा घेतलेला आहे. 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि मोहरी मी इथे बारीक वापरलेली आहे. तुम्हाला जर जाड वापरायची असेल तरीही चालेल. आणि हे सर्व साहित्य आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी मी गॅस सुरू करून घेतला, तवा छान गरम करून घेतला आणि हे सर्व साहित्य याच्यामध्ये आता टाकून घेतलं. आणि लो टू मिडियम हीटवरती हे सर्व भाजून घ्यायचं आहे, थोडासा रंग चेंज होईपर्यंत. आणि हे सारण भाजायला लागलं की मोहरी तळतळायला लागते बघा अशा पद्धतीने. आणि शोपचा आणि जिरेचा कलर पण चेंज झालेला आहे. हे भाजून झालेलं आहे. एका प्लेटमध्ये आता हे मी काढून घेतलं. आता याला आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि मगच मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. तुम्हाला दाखवते पण मी कशा पद्धतीने केलेलं आहे. तर इथे बघू शकताय तुम्ही मस्त असं जाडसर वाटून घेतलेलं आहे. तुम्हाला प्लेटमध्ये पण काढून दाखवते परत, म्हणजे तुम्हाला समजेल की मी कितपत हे बारीक केलेलं आहे. थोडंसं असं जाडसर भरडसारखं करायचं, एकदम बारीक नाही करायचं मसाला टाईप, एकदम पावडर नाही करायचे, जाडसर ठेवायचे. आणि आता मिरची बघूया. तर मीठ चांगलं मुरलेलं आहे. मीठ आणि हळद मिरचीमध्ये बघू शकताय तुम्ही, अजिबात त्याच्यामध्ये मीठ दिसत नाही आहे आपल्याला. थोडंसं मिरचीला पाणी पण सुटलेलं आहे 10 ते 15 मिनटामध्ये. आणि मस्तपैकी आता हे परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता आपण जो मसाला काढून घेतलेला त्याच्यामध्ये मी थोडासा 1 चम्मचमध्ये हिंग घेतला आणि 1 चम्मच इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे. हे जे रेग्युलर वापरतो ते तिखट आहे. आणि तव्यावरती तेल गरम करून घेतलं. आता हा हिंग ना याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तेल तापवून मी कोमट करून घेतलं आणि मगच त्याच्यामध्ये हिंग टाकून घेतला. आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून झालेलं आहे. आणि हे साहित्य आता आपण आपल्या मिरचीमध्ये टाकून घेऊया. आणि तयार केलेली पावडर तिखट टाकून घेतलं आणि आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे 1 ते 1.5 मिनटासाठी, म्हणजे मसाले पण छान मिरचीमध्ये लागले पाहिजेत अशा पद्धतीने. आणि हे मिक्स करून झाल्यावर आपल्याला याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. आणि या मिरचीच्या लोणच्यामध्ये हिंग आणि मेथीदाणा हा जरूर टाका, यामुळे लोणचं जास्त दिवस टिकतं पण आणि खायला पण ते टेस्टी लागतं. आता व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. तेल हे कोमटच ठेवायचं, जास्त कडकडीत गरम नाही ठेवायचं. आता तेल टाकून झालेलं आहे व्यवस्थित. आता हे आपल्याला परत एकदा ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे तेल जे आहे ना ते पूर्ण मसाल्यामध्ये मिरचीमध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल. आणि आताच तुम्ही लोणच्याचा कलर बघू शकता किती छान असा आलेला आहे. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर याच्यामध्ये ना आपल्याला 1 लिंबू पिळून घ्यायचं आहे. तुम्ही 2 पण टाकू शकता, पण मी इथे 1च लिंबू पिळून टाकणार आहे. मस्त असं लोणचं दिसत आहे बघा. तर आता मी याच्यामध्ये लिंबू पिळून घेते आणि पूर्ण 1 लिंबू मी याच्यामध्ये पिळून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही 2 पण घेऊ शकता. आणि हे जे लोणचं बनवतो आहे ना आपण, हे पाव किलोचं आहे. आणि मी इथे 2 प्रकारचे मिरच्या वापरलेल्या आहेत, तिखट आणि कमी तिखट. ही कुडसनी मिरची नाही आहे, ही पण थोडी कमीच तिखट आहे, फक्त तिचा रंग डार्क आहे. तर पूर्ण लिंबू आता इथे पिळून झालेला आहे. लिंबू मधल्या बिया आहेत ना त्या तुम्हाला काढायच्या असतील तर काढू शकता, नाही काढल्या तरी चालेल, काही हरकत नाही. आणि व्यवस्थित आता हे परत एकदा लिंबू टाकल्यावर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि लिंबू टाकल्यामुळे ना त्याचा आंबटपणा पण छान लोणच्यामध्ये उतरतो, म्हणजे तिखट आणि आंबट असं छान हे
मिरचीचं लोणचं लागतं खायसाठी. आणि खूप सोप्या पद्धतीने मी आज हे मिरचीचं लोणच्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा, किंवा तुम्ही कशा पद्धतीने मिरचीचं लोणचं बनवता तेही नक्की सांगा. जवळून पण बघू शकताय किती मस्त असं मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा आणि आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. चला तर मग आपण परत भेटूया अशाच एका मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.